हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे दादूची आई. तर आज मी आमच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये शेंगदाण्याचे बट्ट म्हणतात आमच्या भाषेत, ते करणार आहे. तर त्याची रेसिपी दाखवते. बघा, मी साहित्यामध्ये घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे, त्यांचे सालपटं काढून घेतलेले आहेत. हिरव्या मिरच्या घेतले 4 ते 5, लसूण घेतला आहे, हळद, जिरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सगळं साहित्य मी मिक्सरमध्ये एकत्र दळून घेणार आहे. शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर. हे बघा, शेंगदाणे टाकून घेतलेत, हिरवी मिरची टाकून घेतली, आता लसूण टाकून घेते आणि हे सगळं बारीक दळून घेणार आहे मी मिक्सरमध्ये. तर आमच्या आयराणी भाषेत त्याला, या भाजीला सोलानं बट्ट असे म्हणतात. आणि शुद्ध मराठीत जर म्हणत असतील तर त्याला शेंगदाण्याची आमटी म्हणत असतील. ते काही मला सांगता येणार नाही तसं, पण आम्ही त्याला सोल्याचं बट्ट असं म्हणतो, सोलानं बट्ट. तर ते सोलानं बट्ट मी आज करणार यांना संध्याकाळ जेवण माझा. तर पात्रात तुम्ही मी कसं करस ते मना पद्धत काल सोलानं बट्ट. हे बघा, मीठ आणि हळद जे आहे ते मी नंतर टाकणार आहे फोडणी दिल्यानंतर. हे बघा, असं जाडसर दळलं गेलं आहे ते. तर याला अजून खूप बारीक दळायचं आहे, त्यासाठी मी त्याच्यात पाणी टाकून घेणार आहे. पाणी टाकून घेतलं की ते एकदम त्याची बारीक पेस्ट दळली जाईल त्याची, त्या मिश्रणाची. मिक्सरला लावून घेतलेलं आहे. आता ते दळण्यासाठी पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यात. हे बघा, एकदम बारीक असे ते मिश्रण दळून झालेलं आहे. आता तोपर्यंत मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं शेंगदाण्याच्या बट्ट्यासाठी. तर ते पाणी पण गरम झालेलं आहे. आता ते पाणी मी आता बाजूला ओतून घेते तांब्यात. तुमच्याकडे पण अशी भाजी करतात का, शेंगदाण्याची आमटी, सोल्याचं बट्ट? तर माझ्या मैत्रिणींनी कमेंट करून मला नक्कीच कळवा. आता मी कढई ठेवली गॅसवरती आणि त्याच्यात तेल टाकून घेणार आहे मी. 1 ते 1.5 उबळी तेल टाकून घेते. आता हे मिश्रण दळलेलं आहे ना, त्या मिश्रणात थोडं पाणी टाकून ते मिक्स करून घेणार आहे. कारण ते असं कोरडं असं मिश्रण जर तेलात टाकलं तर ते कढईला लागू शकतं, म्हणून ते थोडंसं असं पाणी टाकून पातळ करून घेतलेलं आहे. आणि हे तेलात टाकलं होतं. जिरं वगैरे, लसूण सगळ्यात दळून घेतलं आहे मी, त्याच्यामुळे तेलात काहीच टाकलं नाही. हे बघा, कडक कशी फोडणी दिली आहे मी शेंगदाण्याच्या बट्ट्याला. अजून त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेणार आहे, गरम पाणी केलेलं. तुम्ही गार पाणी पण टाकू शकता तुम्ही. अशा पद्धतीने मी सोल्याच्या बट्ट्याला फोडणी देऊन घेतली. इकडं दूध तापवायला ठेवलेलं होतं, ते दूध पण थोडंसं ओतू गेलं आहे. असं दूध ओतू गेलं की सासू असेल बाया पटकन दूध, सासू यायच्या अगोदर गॅस स्वच्छ करून घेता, कारण सासूला घाबरायच्या पूर्वीच्या बाया. अजून गरम पाणी टाकून घेतलेलं आहे मी थोडंसं. एका हातात मोबाईल असल्यामुळे थोडं बनवताना इकडे तिकडे होतं माझ्याकडनं, तर थोडं समजून घ्या मैत्रिणींनो. हे पहा, अशा पद्धतीने शेंगदाण्याच्या बट्ट्याला फोडणी दिली गेलेली आहे. आता हे 5 मिनटं मध्यम गॅसवरती उकळू द्यायचे. त्याच्यातनं मीठ टाकायचं बाकी होतं, मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकू वाटली तर टाका, किंवा नसेल टाकायची तर नका टाकू. पण हळद मी टाकून घेतली थोडीशी. किती छान वास पण येतो आहे त्याचा, एकदम मस्त तोंडाला पाणी सुटलेलं आहे शेंगदाण्याचं बट्ट्याचं. आहे बघा, आता 5 मिनटं उकळून झालेलं आहे ते. 5 ते 10 मिनटं उकळू द्यायचं आहे मध्यम गॅसवर.
आणि त्याच्यात मी दळताना पण कोथिंबीर टाकली होती आणि वरून पण थोडीशी चिरून घेतली होती मी कोथिंबीर, ती आता टाकून देते. हे पहा, अशा रीतीने आपलं शेंगदाण्याचं बट्टं बनवून तयार झालेलं आहे. आता मी शेंगदाण्याच्या बट्ट्याबरोबर खाण्यासाठी भाकरी पण बनवून घेणार आहे, कारण आमच्याकडे अशा काही ठराविक भाज्या आहेत, त्या भाज्यांबरोबर आम्ही भाकरीच बनवतो, पोळ्या खात नाही आम्ही. जसं कढी झालं किंवा काळी आमटी भज्यांची असो किंवा पाटोड्यांची, तर त्यांच्याबरोबर मी भाकरीच बनवते खाण्यासाठी. तर त्यामुळे शेंगदाण्याच्या बट्ट्याबरोबर पण आम्ही भाकरीच बनवतो. तर आता मी भाकरी बनवून घेते. बाजरीच्या पिठाच्या भाकरी येत्या. काही भागांमध्ये बाजरी खाल्ली जात नाही, पण आमच्याकडे एका वेळेला आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितले भाकर बाजरीची खातो आम्ही. तर हे अशा पद्धतीने माझ्या भाकरी पण बनवून झालेल्या आहेत. आता गरम गरम शेंगदाण्याचं बट्टं आणि त्याच्याबरोबर बाजरीच्या भाकरी संध्याकाळच्या जेवणामध्ये असा बेत केलेला आहे आज. तर तुम्ही माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघत राहा माझे व्हिडिओ. तर बाय सगळ्यांना.